रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. आज मी तुम्हाला 2 अध्याय वाचून दाखवणार आहे. अध्याय 28. ऋषीपत्नीचा शाप. हळूहळू रखमागंध आश्रमाजवळ आला. तो आश्रम वाचाग्नी नावाचा ऋषींचा होता. त्यांची पत्नी मुकुंदा ऋषीपत्नी ही खूपच सौंदर्यवती होती. ज्यावेळी रखमागंध आश्रमात पोहोचला त्यावेळी ऋषी स्नानासाठी निघाले होते. रखमागंधने ऋषींना पाहिल्यावर नमस्कार केला. माझी पत्नी मुकुंदा तुझे अतिथी करेल. मी स्नान करून येईपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या, असे सांगून ऋषी स्नानास निघून गेले. मुकुंदाकडे रखमागंधेने पाणी मागितले. ती पाणी घेऊन आली. सुंदर राजपुत्राला पाहिल्यावर मुकुंदा त्याच्यावर मोहित झाली. ती म्हणाली, तुम्हाला पाहिल्यापासून माझे मन तुमच्यावर आसक्त झाले आहे. तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा, मला सुख समाधान द्या. हे ऐकून रखमागंधाला वाईट वाटले. तो रागाने म्हणाला, हा ऋषी आश्रम आहे म्हणून मी इथे आलो. इथं असं काही होईल असं कधी वाटलं नव्हतं. आपण कितीही सुंदर असलात तरी माझे मन तुमच्यावर जाणार नाही. मला खूप ताण लागले आहे, पण आता तुमच्या हातचं पाणीसुद्धा प्यायची माझी इच्छा नाही, असे म्हणून तो जाऊ लागला. मध्येच अडून ऋषीपत्नी त्याला म्हणाली, जो स्वतःहून परश्रीवर हात टाकतो तो नरकात जातो. पण तो पापी पण एखादी स्वतःहून अनुरक्त होत असेल तर ते पाप नाही. त्यासाठी मला सोडून तू जाऊ नकोस. मला डावलून तू गेलास तर तुला मी भस्म करीन, शापाने भ्रष्ट करीन. असं म्हणून तिने रखमागंधाला जोराने मिठी मारली, पण त्याने तिला रागाने जोरात ढकलून दिले. ती बेशुद्ध होऊन खाली पडली. ती शुद्धीवर आल्यावर तो तिला म्हणाला, असं करणं बरोबर नाही. अविवेकामुळे आपण नरकाचा रस्ता धरत आहोत. आपण कितीही प्रयत्न केला तरी मी तुम्हाला वश होणार नाही. माझे मन अनाचार करण्यात कधीच तयार होणार नाही. मुकुंदेला नाराज केल्याने ती रागाने लाल झाली. ती म्हणाली, तू माझा अपमान करून कष्ट दिलेस तेव्हा मी तुला शाप देते की तुझ्या अंगावर कुष्ठ उत्पन्न होईल. तिचे ते बोलणे ऐकून रखमागंधाने दुःखी होऊन तेथून निघाला. त्याने आपल्या शरीराकडे पाहिले तर सर्व शरीर संवेदनहीन झालेले पाहून तो म्हणाला, गणेशा, का रे तू मला अशी का शिक्षा दिलीस? मी तुझं काय अपराध केला आहे? तू तर दुष्टांचा नाश करणार आहेस. मग ही अधमश्री कशासाठी जिवंत ठेवलीस तू? माझ्याकडे बघ, सर्व करता करणारा तूच आहेस. मी तुला शरण आलेलो आहे. तुला काय करायचं ते तू कर. मी प्रायोपवेशन करून माझे शरीर त्यागणार आहे. मला या शरीराचे शरम वाटते. असे म्हणून तो एका वडाच्या झाडाखाली श्री गणेशाचे स्मरण करीत बसला. अध्याय 29. नारदाने सुचवली युक्ती. वटवृक्षाखाली रखमागंध तप करत बसला होता. बरेच दिवस गेले. एके दिवशी नारद मुनी तिथे आले. रखमागंधाने त्यांना नमस्कार केला. रखमागंधाने नारद मुनींना आपली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुला एक चमत्कार घडलेला सांगतो. विदर्भ देशात एक कदंब नावाचे नगर आहे. तिथे चिंतामणी गजाननचे सुंदर असे एक मंदिर आहे. त्याच मंदिरासमोर पाण्याने भरलेले कुंड आहे. त्या कुंडाजवळ श्री गजाननची पावले उमटलेली आहेत. त्या ठिकाणी कुष्ठाने पीडित असलेला एक शूद्र त्या ठिकाणी आला. त्याने ते कुंडात स्नान केले. त्याबरोबर त्याचे शरीर पूर्वत झाले. त्याला खूप आनंद झाला. गजाननच्या सेवकाने तिथे विमान बोलून विमानात बसून त्याला उत्तम लोकी पाठवले. तेव्हा तू सुद्धा त्या चिंतामणीच्या मंदिरात जा, म्हणजे तूही या व्याधीतून मुक्त होशील. रखमागंधाला खूप आनंद झाला. तो म्हणाला, मुनिवर, मला त्या तीर्थाची हकीकत आपण सांगितलं तर बरं होईल. रामकृष्ण हरी. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.